जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील 9,111 महिला विद्यार्थिनींनी एकत्र येत सामुदायिक लेझिम वादनात जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामुदायिक लेझिम वादन स्पर्धेत रविवारी श्री संत सावरम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळेच्या विद्यार्थिनी महिला भगिनी यांनी सामूहिकपणे लेझिम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। यापूर्वी हा रेकॉर्ड सांगलीकरांच्या नावाने होता अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिली। त्या ठिकाणी याआधी 7,338 महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड केला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले। महिला आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला, याचा मला आनंद आहे। हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो, असे गौरवोद्गार आमदार रवींद्र चव्हाण यांनी काढले। आपल्या सर्वांना माहित आहे की डोंबिवली शहर आणि डोंबिवली शहरामध्ये असणारी सांस्कृतिक अशी असणारी पूर्ण हे शहर आहे। आणि या डोंबिवली शहरामध्ये हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे, यासाठी शहरातील असणाऱ्या विविध संस्था असतील, शाळा, कॉलेजेस हे सातत्याने प्रयत्न करत असतात। आणि प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाचा धागा हा गुंफला गेला पाहिजे, राष्ट्रीयत्व त्यांच्या मनामध्ये रुजलं गेलं पाहिजे। यासाठी विशेष करून प्रयत्न हे वर्षानुवर्ष केले जातात। डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, त्याचबरोबर कल्याण तालुका शारीरिक शिक्षण विभाग यामध्ये असणारे सर्व शिक्षक हे विशेष प्रयत्न करत असतात। आपल्याला माहित आहे की या अगोदर सुद्धा जनगण मन चा 5 कडव्यांचं असणारं गीत हे सगळ्या शाळांतील असणाऱ्या जवळजवळ 10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्रपणे गायलं। तोही एक रेकॉर्ड प्रस्थापित झाला होता। आणि आता आपल्याला माहित आहे की लेझिम ही हिंदू संस्कृती म्हणून लेझिम या नृत्याकडे पाहिलं जातं आणि पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत। पुढे नेण्यासाठी शाळांमध्ये त्याचं प्रशिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि गेल्या काही दिवस सातत्याने शाळेमधील असणारे सर्व शिक्षक असतील, सर्व संस्था चालक असतील, यांनी विशेष प्रयत्न यासाठी केले। आणि आज तो क्षण याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आज हा रेकॉर्ड प्रस्थापित करावा। 180 देशामध्ये असणारं गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी, यासाठी यांनी सर्वांनी मिळून प्रयत्न केला। आणि आज आपण या सावराराम संकुलामध्ये ज्या वेळेला हा क्षण 9 वाजल्यापासून सुरू झाला, हा क्षण अविस्मरणीय होता। 9,111 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी, मुलींनी, विशेष करून नारी शक्ती म्हणून त्यांनी यामध्ये सर्वांनी भाग घेतला होता आणि तो रेकॉर्ड प्रस्थापित झाला। आम्ही सर्वजण आणि पूर्ण जग या सर्व गोष्टीचं साक्षीदार आहे। त्यामुळे मी सर्व विद्यार्थिनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।